काही गजब आहे ना या लाटांचं. येतात, आपल्या पायांना स्पर्श करतात आणि असं वाटतं की सगळं दुःख सोबत वाहून नेतील, पण जाताना मात्र फक्त ओलावा सोडून जातात, अगदी आठवणींसारखं. आई नेहमी म्हणायची, मीरा तू ना अगदी समुद्रासारखी आहेस, वरून शांत पण आत मात्र वादळ दाबून भरलेली. आज तिला सांगावंसं वाटतंय की आई, हे वादळ आता बाहेर यायला बघतायत का? कोणाकोणाला आणि काय काय केलंय मी आजवर. एक आदर्श मुलगी, एक समजूतदार पत्नी, एक कष्टाळू सून, पण या सगळ्या मुखवट्यांच्या मागे मी कधी हरवून गेले मला कळलंच नाही. लोक म्हणतात वेळ सगळं ठीक करतं. खोटं बोलतात लोक. वेळ फक्त जखमेवर थपली धरते, पण ती कधी भरू शकत नाही. कधी कधी तर असं वाटतं की इथून निघून जावं, ह्या लाटांसोबत कुठेतरी लांब निघून जावं, जिथे कोणाला माझी अपेक्षा नसेल, जिथे मला कोणाला विचारावं लागणार नाही, जिथे मी फक्त मी असेन. पण आयुष्य ना हा वाळूसारखा, ज्याला जितकं घट्ट पकडायचा प्रयत्न केला ना ते तितकं पोटांच्या मधून निसटतच. मग कशासाठी हा अट्टहास, कशासाठी ही धावपळ? आज मला स्वतःला हा विचारावासा वाटतोय की मीरा तू शेवटचं कधी मनापासून हसली होतीस का? कदाचित आज या समुद्राशी बोलताना कारण यालाच माहितीये की शांत असून किती ओरडता येतं ते.